दारू वगैरे पिणारे खूप असतात. मॅडम ह्या गाड्या उभ्या त्यांचं कधी नाही फोडलं यांनी. मागच्या वेळेस आपण गाडी तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही म्हणतात की इथं जे गाडी आले की आमच्या गाड्या फोडतात, जे नशा वगैरे जे काय करतात, त्याच्या आधी तुम्ही एक कंप्लेंट तुम्ही चौकीत द्या ना. चौकीत ना तुम्ही कंप्लेंट द्या. पोलीस प्रोटेक्शन घ्या ताई. तुम्ही प्रोटेक्शन घेता येतं की. हे कारण नाही आहे की त्यांनी आमच्या गाड्या फोडतात किंवा असं काय. हे कारण मला काय असं काय वाटत नाही. हे कारण तुमचं चुकीचं आहे मॅडम. ते स्टेटमेंट चुकीचं आहे. माझं पण एक प्रश्न आहे. इथे सध्या हा जो एरिया उत्तम नगरचा एरिया, इथे किती कामगार लोकं काम करतात? 15 15 लोक म्हणजे पुरेसा स्टाफ आहे असं नाही. आणि गाड्या किती आहेत उत्तम नगर परिसरामध्ये? 3 गाड्या. 3 गाड्या. मग हा एवढी गैरसोय होण्याचं काय कारण असू शकतं? कोपऱ्या रोडचे पण येतात मॅडम. आणि मॅडम इथं झाडणं सुद्धा जात नाही. तर ही झाडाला सुद्धा बाई तशी नाही आहे का? नागरिकांची आणि माझं हे पण म्हणणं आहे की आम्ही फक्त आज ही जबाबदारी आपल्याकडे आहे आणि नागरिकांची पण जबाबदारी आहे की त्यांनी इथे कचरा टाकावा. त्याप्रमाणे तुमच्या नियमांमध्ये तुमच्या अधिकारामध्ये जे तुम्हाला निर्णय घ्यायचे तुम्ही ह्याच्या अगेन्स्ट कारवाई नक्कीच करायला पाहिजे. आज आम्ही जो काय थोडंफार मोठं केलं एकूण मोठे ट्रक जवळजवळ 3000 बोट इकडे. 3074